श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याने नक्कीच आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावर नेहमी कोहळा लावायला हवा. हे बघा, मुख्य दरवाजासाठी भरपूर गोष्टी आहेत, जसं की 64 योगिनी यंत्र आहे ते आपल्या मुख्य दरवाजावर असायलाच हवं. या व्यतिरिक्त कोहळा देखील आपल्या मुख्य दरवाजावर असायलाच हवा, कारण मुख्य दरवाजा हे असं ठिकाण आहे जिथून नकारात्मकता आणि सकारात्मकता दोन्ही गोष्टी प्रवेश करत असतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे. कोहळा लावताना एक विशेष काळजी घ्यायची ती अशी की कोहळा लावल्यानंतर तो अगदी मधोमध असावा, जेणेकरून बाहेरून येणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून येईल. कडेला लावू नका, साईडला लावू नका, तर अगदी मधोमध लावा. त्याने होतं काय की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्यामधील जी नकारात्मकता आहे ती आपण ह्या कोहळ्याच्या खाली आल्यावर हा कोहळा आकर्षित करतो किंवा खेचून घेतो आणि आपल्यातील नकारात्मकता त्याच ठिकाणी संपुष्टात येते. म्हणून हा कोहळा लावताना आपल्याला ही एक काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हा कोहळा लावताना अमावस्येचाच दिवस निवडावा. त्या दिवशी तुम्ही घेऊन येऊ शकतात. आता तुम्हाला जिथे पूजा साहित्य मिळतं किंवा धार्मिक गोष्टी ज्या ठिकाणी मिळतात ना, त्या ठिकाणी तुम्हाला आरामात मिळून जाईल. तो कोहळा तुम्ही अमावस्येच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे. त्यानंतर 2-6 महिन्याने तुम्ही हा कोहळा बदलू शकतात. त्यानंतरची दुसरी जी वास्तू टिप्स आहे ती अशी की घरातील जास्तीत जास्त नकारात्मकता ही टॉयलेट बाथरूम मध्ये असते. म्हणून टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ करताना आपल्याला आंघोळीच्या आधी ते स्वच्छ करायचं असतं. ते स्वच्छ झाल्यानंतर मग आंघोळ करायची. आता इतर वेळेसही हे दोनही दरवाजे आपल्याला बंद ठेवायचे असतात. बऱ्याचदा काय होतं, दरवाजा उघडा असतो, परंतु जेव्हा आपण हा दरवाजा उघडा ठेवतो तेव्हा सगळी नकारात्मकता आणि विशेष म्हणजे आपल्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो. सगळे जीवजंतू जे असतात ते या ठिकाणाहून पसरत असतात. म्हणून आपल्याला हे दोनही दरवाजे आपल्याला बंदच ठेवायचे असतात. त्यानंतर तिसरी वास्तू टिप्स की अगदीच दरवाजासमोर कुठलेही झाड असू नये. आता हे बऱ्याचदा आपण सांगितलेलं आहे, तरी पुन्हा एकदा सांगते. मुख्य दरवाजासमोर कुठलेही झाड असू नये. आता मोठ्या झाडांचं म्हटलं तर आपण म्हणू शकतो की मोठं झाड नाही लावायचं. मग काही जण काय विचारतात की तुळस वगैरे किंवा छोटं रोपटं लावलं तर चालेल का? तर नाही, त्याने द्वारवेध निर्माण होतो. त्यामुळे अगदीच मुख्य दरवाजासमोर तुम्ही तुळस ठेवू नका किंवा कुठलंही झाड ठेवू नका. थोडंसं क्रॉसमध्ये तुम्ही नक्कीच तुळशीचं रोप लावू शकतात, परंतु अगदीच मुख्य दरवाजासमोर नको. याने द्वारवेध तयार होतो, वास्तुदोष तयार होतो. त्यानंतर शैक्षणिक प्रगती व्हावी असं वाटत असेल. आता शैक्षणिक प्रगती होण्यासाठी आपल्या स्वतःवर भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात. मुलांनी अभ्यास करणं देखील तितकंच गरजेचं आहे. पण सगळ्या गोष्टी करूनही जर सारखं अपयश पदरी पडत असेल तर एक काम करायचं आहे. आपल्याला जेव्हा आपण मुलांना अभ्यासाला बसवतो तेव्हा त्यांचं जे तोंड आहे ते पूर्वेकडे, उत्तरेकडे किंवा ईशान्येकडे करायचं आहे. दक्षिण पश्चिमेकडे तोंड करून त्यांना बसवू नका. अशा प्रकारे केल्याने काय होईल, ते जे काही अभ्यास करत आहे, जे काही वाचन पठण करत आहे ते त्यांच्या स्मरणात राहण्यास मदत होणार आहे. अभ्यास तर करणं गरजेचंच आहे, परंतु हा एक छोटासा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला मदत होणार आहे. त्यानंतर आता बाजारात जर बघितलं तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध असतात. तसंच फर्निचरच्या बाबतीतही जर आपण बघितलं, फर्निचरच्या दुकानामध्ये आपण गेलो तर विविध आकारांमध्ये फर्निचर आपल्याला बघायला मिळतात. ते आकर्षकही असतात. पण आपल्या घरासाठी जर तुम्ही फर्निचर निवडणार असाल तर चौकोनी आणि आयताकृतीच फर्निचरचा तुम्ही तेच निवडावं असं मी तुम्हाला आग्रह करून सांगेल. कारण चौकोनी आणि आयताकृती फर्निचर आपल्या हिताचं ठरत असतं, आपल्या घरासाठी हिताचं ठरत असतं. त्यामुळे दुसऱ्या डिझाईनचं तुम्ही किंवा वर्तुळाकार किंवा वेगवेगळ्या आकारांचे फर्निचर घेणं शक्यतो टाळावं. त्यानंतरची पुढची जी वास्तू टिप्स आहे ती अशी की देवघरामध्ये नेहमी एक छोटासा बल्ब आपल्याला लावून ठेवायचा आहे. आता आपण दिवा प्रज्वलित करतो आणि पूजा होईपर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी आपण बल्ब वगैरे लावतो, परंतु हे चुकीचं आहे. दिवा प्रज्वलित करणारच आहोत, करायलाच हवा, परंतु त्यासोबत 24 तास चालणारा एक छोटासा बल्ब आपल्याला देवघरामध्ये कायमस्वरूपी ठेवायचा असतो. आता त्याचा रंग तुम्ही पिवळा निवडू शकतात. पिवळ्या रंगाचा बल्ब लावला तर अतिउत्तम. त्यानंतर बघा, पुढची जी वास्तू टिप्स आहे ती अशी की आपल्या गच्चीवर खाट, पलंग किंवा मग लोखंडी वस्तू किंवा जे बांबू असतात ना ते कधीही साचून ठेवू नये. हे बघा, ते उपयोगात येणार असतील तर त्याचा वापर नक्कीच करा, परंतु फक्त एक अडगळ आहे किंवा मग वापरू म्हणून जर तुम्ही त्या गोष्टी ठेवत असाल तर असं करू नका. त्याचा सगळा परिणाम आपल्या घरातील सदस्यांच्या तब्येतीवर होत असतो, आजार पण ओढावलं जातं. म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे.
त्यानंतरची वास्तू टिप्स, घरामध्ये चित्र लावताना, पेंटिंग्स लावताना जर तुम्हाला आवड असेल फोटोज वगैरे लावण्याची तर तेव्हा देखील एक काळजी घ्यायची आहे. घरामध्ये कधीही नकारात्मकता पसरवणारे किंवा आपण जेव्हा त्या फोटोकडे बघतो तेव्हा आपल्याला देखील एक सकारात्मकता वाटली पाहिजे असेच फोटो निवडायचे आहे. बऱ्याचदा आपण जंगली प्राण्यांचे फोटो लावतो, हिंस्रक प्राण्यांचे, वाघ किंवा मग सिंह अशा प्रकारच्या प्राण्यांचे फोटो जर आपण लावले तर नक्कीच घरातल्यांची मानसिकता देखील तशीच तयार होते. म्हणून घरामध्ये फोटो लावताना तुम्ही 7 घोड्यांचा फोटो लावू शकतात. या व्यतिरिक्त निसर्गरम्य काहीतरी छान असे फोटो लावू शकतात, परंतु अगदीच वाळवंटातील फोटो किंवा हिंस्रक प्राणी किंवा युद्धाचे फोटो अशा प्रकारचे फोटो घरामध्ये लावू नका. त्याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर होत नाही, उलट नकारात्मकच वातावरण घरातलं तयार होत असतं. त्यानंतरची वास्तू टिप्स, पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत असेल किंवा कोणालाही वाईट स्वप्न पडत असेल तर एक काम करायचं आहे. पती पत्नीच्या भांडणासाठी आपल्याला बेडरूममध्ये नेहमी कापुराचा एक तुकडा ठेवायचा आहे किंवा आपण त्या ठिकाणी कापूर देखील प्रज्वलित करू शकतो. याने देखील तुम्हाला सकारात्मक अनुभव यायला मदत होणार आहे. या व्यतिरिक्त जर सतत वाईट स्वप्न पडत असेल तर यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगितलेला आहे, तोही तुम्ही करू शकतात. या व्यतिरिक्त अजून काय करायचं तर झोपण्यापूर्वी आपल्याला कापराचा तुकडा ठेवायचा आहे. तो प्रज्वलित केला तरी चालेल किंवा तसाच ठेवला तरीही चालेल. ती समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये भगवान शंकरांची कधीही मूर्ती असू नये किंवा फोटो असू नये. बघा, भगवान शंकरांची पिंडच येते, पिंड असेल आपल्या देवघरामध्ये तर अतिउत्तम. या व्यतिरिक्त बरेच जण म्हणतात की शंकर पार्वतीचा फोटो गणपतीसह ठेवला तर चालेल का, तर नाही. आपल्या देवघरामध्ये कधीही अशा प्रकारचा फोटो ठेवू नये. घरामध्ये आपण नेहमी शंकराची पिंडच ठेवायला हवी, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. या व्यतिरिक्त भगवान शंकरांसोबत कधीही नंदी किंवा नाग नसावा. पिंड फक्त शंकराची पिंडच असायला हवी. नाग आणि नंदी सोबत जी पिंड आहे ती आपल्या देवघरामध्ये चुकूनही ठेवू नका. हे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करत असते. या व्यतिरिक्त बऱ्याच जणांना सवय असते की नटराजची मूर्ती आपण घरामध्ये ठेवतो. आता आपण ती घर सुशोभित करण्यासाठी देखील ठेवतो, पण हे देखील चुकीचं आहे. कारण भगवान शंकर तांडव केव्हा करायचे, जेव्हा त्यांना म्हणजे क्रोध यायचा, राग यायचा, आणि म्हणून अशा प्रकारची तांडव करणारी मूर्ती आपल्या घरामध्ये चुकूनही नसावी, ही काळजी घ्यायची आहे. त्यानंतरची पुढची वास्तू टिप्स म्हणजे आपलं देवघर जे आहे ते नेहमी सूर्यप्रकाश पुरेसा येईल अशाच ठिकाणी ठेवावं. अंधाऱ्या खोलीमध्ये देवघर कधीही ठेवू नये. बऱ्याचदा आपण म्हणतो अंधार पडतो पण ठीक आहे आपण लाईट लावू शकतो, पण नाही, आपल्याला सूर्यप्रकाशाची देखील गरज असते. आपल्याला जशी गरज असते तितकीच त्या देवघरावर किंवा देवांवर सूर्यप्रकाश पडणं देखील गरजेचं आहे. म्हणून देव्हारा ठेवताना आपल्याला ही एक विशेष काळजी घ्यायची आहे. तर स्वामी भक्त हो, अशा प्रकारच्या ह्या छोट्या छोट्या वास्तू टिप्स होत्या ज्या नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरतील आणि करायलाही सोप्या आहे. त्यामुळे अवघड असं काहीही नाही. आवर्जून करून बघा आणि अनुभव घ्या. कारण जोपर्यंत आपण करून बघत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही, मग विश्वासही बसत नाही. त्यामुळे पहिले करून बघा आणि मग अनुभव घ्या. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.